ठीक. मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी, इस्लाम पार्टी, समाजवादीची युती झाली आहे. लवकरच जागांचंही वाटप करण्यात येईल अशी माहिती आसिफ शेख यांनी दिली. ठाण्यात भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. नमो भारत नमो ठाणे अशी बॅनरबाजीही पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. युतीबाबत अजूनही स्पष्टता नसल्यानं ठाण्यात भाजपकडून स्वतंत्र प्रचार सुरू झाला. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाकडून उमेदवारी संदर्भात रणनीती आखली गेली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी एबी फॉर्म देण्यात जाणीवपूर्वक विलंब केला जातोय. इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं बंडखोरीचा धोका लक्षात घेता मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्म दिले जाणार आहे. नाशिकमध्ये अजूनही महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम आहे. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. 45 जागा न दिल्यास स्वबळावर लढण्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. तर भाजपकडून 25 ते 30 जागांचा प्रस्ताव आहे. युती संदर्भातल्या निर्णयाला विलंब होत असल्यानं इच्छुक उमेदवारांची उत्सुकता वाढली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवारांनी ठाण्याच्या राबोडी परिसरात शक्ती प्रदर्शन केलं. राष्ट्रवादी ठाण्यातून स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे उमेदवार नजीब मुल्ला, सुहास देसाई, वहिदा खान, अंकिता शिंदेंनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन केलं. जालन्यात महायुतीसाठी बोलणी अंतिम टप्प्यात असून अंतिम निर्णय आज जाहीर होणार असल्याची माहिती भाजप नेते रावसाहेब दानवेंनी दिली. मागच्या काही दिवसांपासून जालना महानगरपालिकेत महायुतीसाठी जोरदार चर्चा सुरू होती. त्यानुसार वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार महायुतीतील पक्षांनी बैठका घेऊन सकारात्मक चर्चा केली. मालेगाव महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र लढणार आहेत. आघाडीतून लढणाऱ्या 25 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या. आज जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. पुण्यातील शिवसेनेत प्रचंड नाराजीचं वातावरण आहे. पुण्यातील शिवसेनेच्या बैठकीतून शहर प्रमुख नाना भानगिरे बाहेर पडलेत. युती म्हणून जागा वाटप होत असतानाच सेनेचं बिनसले. पुण्यातील रामी ग्रँड हॉटेलमध्ये सेनेची बैठक सुरू होती. पुण्यात कुणाला सोबत घेऊन लढायचं ते अजित पवार ठरवतील. एका हाती निवडणुका जिंकतात दादांचा हातखंड आहे अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. मराठमोळी मुंबई आता बांगलादेशींची मुंबई होतीये. सेवा उद्योगात 80% मुसलमान घुसलेत असा दावा आकडेवारीच्या आधारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. जागा वाटपावरून ठाण्यात महायुतीत मतभेद पाहायला मिळतोय. ठाणे कल्याण डोंबिवलीत अजूनही जागा वाटप झालेलं नाही. 7 ते 8 जागांवर तिढा असल्याची माहिती समोर आली. सोलापुरात काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. काँग्रेसनं पहिल्या 20 जणांची यादी प्रसिद्ध केली. जुन्याच सहकाऱ्यांना तिकीट दिल्याचं समोर आलंय. बीडमध्ये भाजपकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत महायुतीमधील जागा वाटपावर नाराजी व्यक्त केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सुद्धा सन्मानजनक जागा मिळाव्या अशी मागणी रामदास आठवलेंनी केली. पुण्याच्या इंदापूरमधील नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसंच नगरसेवकांचा जाहीर नागरी सत्कार समारंभ कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे. या सत्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष. मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची रणनीती आखण्यात आली. भाजपकडून योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर, मनोज तिवारी आणि रवी किशन प्रचारात सहभागी होतील. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाट यांची मध्यरात्री बैठक झाल्याची माहिती आहे. दोन्ही नेत्यांमध्ये युती संदर्भात चर्चा झाली. दोन्ही मोठ्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतरही सलग 8वी बैठकही निष्फळ ठरली.
नागपूर महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युतीची घोषणा होऊन 2 दिवस झाले तरी जागा वाटप अद्याप रखडलेलं आहे। युतीच्या जागा वाटपाला आज मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटलाय। भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जागा वाटप निश्चित केले, मात्र 27 जागांबाबत अजूनही संभ्रम आहे।